नमस्कार. मी सी ए आनंद बारपुते. आज आपल्याला व्हेंचर कॅपिटल असिस्टन्स स्कीम फॉर ॲग्री बिझनेस या विषयावर काही माहिती देणार आहे. तर ॲग्री बिझनेससाठी ही व्हेंचर कॅपिटल असिस्टन्स स्कीम नेमकी काय आहे? तर ज्यांना संपूर्ण व्हिडिओ बघायला वेळ नाही त्यांच्यासाठी थोडक्यात पहिल्यांदा माहिती देतो की ही स्कीम म्हणजे सर्वसाधारणपणे 15 ते 50 लाख रुपयापर्यंतचं बिनव्याजी कर्ज आहे. आणि मुख्यतः ते कशासाठी देण्यात येतं? तर जे ओन कॉन्ट्रीब्युशन असतं, गृहीत धरा एखादा 1 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण घेतलात, तर बँक इन्सिस्ट करते की त्याच्यामध्ये 25 लाख तुमचे स्वतःचे असले पाहिजे आणि 75 लाख बँक फायनान्स देते. तर हे 75 लाख तर बँकेकडनं फायनान्स मिळतं, पण हे 25 लाख कुठून उभं करायचं हा प्रश्न बऱ्याचदा एंट्रप्रेन्योर्सकडे असतो. तर ह्या 25 लाखाच्या 25% साधारणपणे 26% अमाऊंट ही व्हेंचर कॅपिटल असिस्टन्स स्कीममार्फत देण्यात येते. हे सर्वसाधारणपणे हे जे कॉन्ट्रीब्युशन असतं हे बिनव्याजी असतं आणि जे आपलं मुख्य मुदत कर्ज घेतलं आहे, जसं हे 75 लाखाचं आपण मुदत कर्ज बँकेकडनं घेतलेलं आहे, त्याची मुदत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे घेतलेलं कर्ज म्हणजे हे व्हेंचर कॅपिटल असिस्टन्स जे घेतलेला असतो तो बिनव्याजी राहतो. ठीक आहे. म्हणजे आपण या केसमध्ये बघू की 1 कोटीची टोटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये 75 लाख रुपये बँकेने दिले. आता उरले 25 लाखाच्या सर्वसाधारणपणे 26% म्हणजे साधारणपणे एक 5 ते 7 लाख रुपये जर इंडिव्हिज्युअल असेल तर, आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर 40%. म्हणजे ह्या 25 लाखाच्या साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की एक 10 लाखपर्यंतची अमाऊंट जी आहे, 10-12 लाख रुपयाची जी अमाऊंट आहे, ही अमाऊंट ही व्हेंचर कॅपिटल असिस्टन्स फंडातर्फे देण्यात येते. आणि ही तोपर्यंत बिनव्याजी राहते जोपर्यंत आपलं मुख्य जे 75 लाखाचं जे कर्ज जे बँकेकडनं घेतलेलं आहे ते फिटत नाही किंवा त्याची मुदत संपत नाही. उदाहरणार्थ ते 75 लाखाचं कर्ज जर आपण 5 वर्षासाठी घेतलं असेल तर हे जे आपल्याला ह्याच्यासाठी ओन कॉन्ट्रीब्युशन उभं करण्यासाठी जे व्हेंचर कॅपिटल असिस्टन्स मिळालेलं आहे तेही कर्ज 5 वर्षापर्यंत बिनव्याजी राहील. त्यानंतर मात्र जो मार्केट रेट असेल त्याच्यानुसार त्याला व्याज लागेल आणि ते आपण 4 इन्स्टॉलमेंटमध्ये रिपे करू शकाल किंवा एकाच इन्स्टॉलमेंटमध्ये रिपे करू शकाल. तर अशा स्वरूपाचं हे व्हेंचर कॅपिटल असिस्टन्स आहे. तर हा कसा आहे या संदर्भात आपण मार्गदर्शन जी आहे ती गोष्टीचा अभ्यास करू. तर ह्या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेने अधिसूचित केलेल्या अशा वित्तीय संस्था ज्यामध्ये केंद्र राज्य सरकारचे 50% जास्त मालकी आहे असे राष्ट्रीयकृत बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या सहाय्यक बँका IDBI, लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, ॲक्सिस बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक तसेच राज्य वित्तीय निगम, उत्तर पूर्वी विकास वित्त महामंडळ लिमिटेड इत्यादीच्या सहकार्याने कृषी उद्योग उभारणीस चालना देणे. नंबर 2, कृषी उद्योग प्रकल्पामध्ये खाजगी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देऊन त्याद्वारे ग्रामीण भागातील उत्पन्न व रोजगार वाढवणे. तर कुठल्याही भागातला रोजगार कधी वाढू शकतो, उत्पन्न कधी वाढू शकतो? जर त्या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली तर. हे कुठल्याही अर्थशास्त्राचं मुख्य प्रिन्सिपल आहे आणि म्हणून अशी इन्व्हेस्टमेंट होण्यासाठी शासन जे आहे ते एनकरेज करण्याचं धोरण आहे. नंबर 3, कृषी उद्योग प्रकल्पाद्वारे कच्च्या मालाचे उत्पादन व त्यावरील प्रक्रिया साखळी मजबूत करणे. म्हणजे कच्च्या मालाचं उत्पादनही झालं पाहिजे आणि जी प्रक्रिया प्रोसेसिंग गोष्ट आहे ती सुद्धा इथं झालेली पाहिजे. प्रकल्प विकास सुविधेद्वारे मूल्य साखळीतील सहभाग वाढवण्यासाठी शेतकरी उत्पादक गट पदवीधारकांना सहाय्य करेल. तर अशा पद्धतीचं हे सहाय्य होईल. प्रक्रिया उद्योग संदर्भात कृषी उद्योजकांचे प्रशिक्षण आणि भेट इत्यादी कार्यक्रम आयोजित करणे. केंद्र, राज्य, छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघाची उभारणी, मजबूती करणे. तर हे काय बेसिकली छोटे फार्मर्स जे आहे, स्मॉल फार्मर्स ॲग्रिकल्चर कन्सोर्शियम म्हणजे त्यांचा ग्रुप बनवण्यासाठी ही योजना एनकरेज करते. योजनेचे ठळक वैशिष्ट्य: प्रकल्पांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या अधिसूचित वित्तीय संस्था, बँका यांची शिफारस प्राप्त झालेल्या प्राप्त प्रकल्पांना कृषी व्यापार संघामार्फत बिनव्याजी भांडवली कर्ज देण्यात येईल.
तर ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे अधिसूचित वित्तीय संस्था बँक यांनी शिफारस प्राप्त झालेल्या पात्र प्रकल्पांना, तर ज्या प्रकल्पांना बँकांनी सहाय्य देण्याचं मान्य केलेलं आहे, म्हणजे बँकेचं आपल्याकडे ॲप्रेझल लेटर आहे, बँकेचं ॲप्रुव्हल लेटर आहे, लोन सँक्शन लेटर आहे, असे प्रकल्पच या योजनेसाठी मान्य करण्यात येतील. योजनेअंतर्गत पात्र प्रकल्प कृषी किंवा कृषी संलग्न क्षेत्रातील किंवा कृषी सेवांशी संबंधित प्रकल्प, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायाशी निगडित प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश यात करण्यात आलेला आहे. शेतकरी उत्पादक गट यांना हमखास बाजारपेठ उपलब्ध करून देणारे प्रकल्प, शेतकऱ्यांना विविध उच्च मूल्यांकित पिके आणि त्याचे उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन देणारे प्रस्तावित प्रकल्प, बँकेने मुदत कर्ज मंजूर करण्यासाठी स्वीकारलेले प्रकल्प हे या योजनेअंतर्गत सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील. त्याच्यामध्ये मुख्यतः कुठले कुठले आहेत की कृषी उद्योग संलग्न क्षेत्रातील किंवा कृषी सेवाशी संबंधित सुद्धा प्रकल्प याच्यामध्ये घेण्यात येतील. त्याचबरोबर बाजारपेठ म्हणजे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारे काही प्रकल्प असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतील. आणि शेतकऱ्यांना विविध उच्च मूल्यांकित पिके आणि त्याचे उत्पन्न वाढीसाठी म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी प्रोत्साहन देणारे प्रस्तावित प्रकल्प जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होतील. आणि हे सगळे समाविष्ट कधी होतील, जर बँकांनी आपले जर प्रपोजल ॲप्रेझल केलेलं असेल, ॲप्रुव्हल दिलेलं असेल, तरच ह्या प्रकल्पाचा समावेश या स्कीममध्ये होऊ शकेल. हे या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला कन्व्हिन्स करावं लागेल या प्रकल्पांतर्गत सहाय्य घेण्यासाठी बँकेला आपल्याला कन्व्हिन्स करणं अतिशय आवश्यक असेल. योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा, या योजनेमध्ये मिळणारे अर्थसहाय्य हे प्रकल्प खर्चावर अवलंबून असून बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पामधील बँकेची कर्जाची रक्कम वगळता उद्योजकांनी स्वतः केलेल्या गुंतवणुकीच्या 26% एवढी रक्कम शेतकरी उत्पादक कंपनीने FPC पुरस्कृत केलेल्या कृषी उद्योगास त्याच्या स्वगुंतवणुकीच्या किमान 40% आहे. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे की या ठिकाणी काय म्हटलंय की 26%, कधी जर एंट्रप्रेनर ॲग्रिकल्चर एंट्रप्रेनर हा जो आहे हा जर इंडिव्हिज्युअल असेल तर त्याचं जे भांडवल ओन कॉन्ट्रीब्युशन असेल त्याच्या 26%, आणि जर प्रोजेक्ट इनिशिएट करणारा ग्रुप हा FPC म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर किती आहे, हे 40% आहे. तर हे अर्थसहाय्य किती देण्यात येईल, 40% देण्यात येईल. या योजनेअंतर्गत अधिकतम अर्थसहाय्याची मर्यादा ही 50 लाख रुपयेपर्यंतची आहे. तर हे मिनिमम 15 लाख आणि मॅक्झिमम 50 लाख रुपयेपर्यंतचं अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येईल. प्रस्तावित कृषी प्रक्रिया प्रकल्पाची किंमतही किमान 15 लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त, कमाल मर्यादा 5 लक्ष इतकी असावी. तर ह्याच्यामध्ये प्रकल्पाची रक्कमाची मर्यादा किती आहे की 500 लक्ष म्हणजे 5 कोटी आणि किमान किती 15 लक्ष. तर 15 लक्ष किमान असली पाहिजे आणि मॅक्झिमम किती 5 कोटीचे प्रकल्प या स्कीमच्या अंतर्गत आपल्याला घेता येतील. तर मागास जिल्ह्यामध्ये प्रकल्प किंमत 10 लक्ष आणि त्यावरील असेल. प्रकल्पास मात्र जास्त बिनव्याजी भांडवली कर्ज देण्याबाबत लघु कृषी व्यापार संघ नवी दिल्ली यांच्या कार्यकारी समितीला अधिकार राहतील. तर हे सँक्शन करण्याचे अधिकार कोणाला राहतील, दिल्लीमध्ये जी कार्यकारी समिती आहे तिला राहतील. लाभार्थी यांनी सविस्तर अहवाल बँकांना सादर करणे आवश्यक आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल मिळाल्यानंतर बँका त्यांचे मूल्यमापन करून आवश्यक मुदत कर्ज लाभार्थ्याला मंजूर करतात. बँका या योजनेचे निकष व योग्यतेनुसार प्रकल्पास लागणाऱ्या बिनव्याजी भांडवल कर्ज रक्कम ठरवून लघु कृषी व्यापार संघ नवी दिल्ली यांच्याकडे शिफारसीसह कळवतात. लघु कृषी व्यापार संघ नवी दिल्ली हे बँकेने शिफारस केलेली रक्कम लाभार्थ्यास उपलब्ध करून देण्याकरता बँकेस सादर करतात. ती रक्कम बँक प्रकल्प उद्योगास टप्प्याटप्प्याने अथवा एकर कमी भांडवल स्वरूपात बँकेला योग्य वाटेल त्याप्रमाणे उपलब्ध करून देतात. बँकेकडून घेतलेल्या मुदत कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत लघु कृषी व्यापार संघाकडून मिळणारे अर्थसहाय्य हे बिनव्याजी कर्ज या स्वरूपात राहते.
तर हे काय बिनव्याजी कर्ज ह्या स्वरूपात राहते, आपोआप मुदत कर्ज म्हणून रूपांतरित होते. त्यानंतर मात्र ते मुदत कर्जामध्ये रूपांतरित होते. म्हणजे जेव्हा बँकेचं टर्म लोन संपतं तेव्हा हे दिलेलं बिनव्याजी जे कर्ज असतं तर ते मुदत कर्ज, व्याजी कर्ज म्हणून रूपांतरित होतं. नवी दिल्ली यांच्याकडून मिळालेले अर्थसहाय्य हे मुदत कर्जात रूपांतरित झाल्यानंतर कर्जाची रक्कमही कृषी व्यापार संघ नवी दिल्ली यांना एक रकमी अथवा 4 हप्त्यात मुदत कर्जावर ठराविक व्याजासह परत करावायची आहे. तर ही एक तर काय की एकतर आपलं मुदत कर्ज बँकेचं मुख्य संपल्यानंतर एका हप्त्यात सगळं सरकारचं जे देणं आहे आपलं तर बिनव्याजी मिळालेलं ते देऊन टाकायचं, किंवा आपण ते 4 हप्त्यात देऊ शकतो. 4 हप्त्यात द्यायचं असेल तर त्याला काही ठराविक व्याज नंतर लागेल मुदत कर्ज बँकेचं संपल्यानंतर. मुदत कर्जाच्या कालावधीत उद्योजकाकडे असणारी प्राथमिक किंवा तत्सम मालमत्ता बँकेकडे तारण म्हणून राहते आणि बिनव्याजी भांडवल अर्थसहाय्य रकमेची संपूर्ण परतफेड झाल्याशिवाय तारण मालमत्ता बँकेकडून लाभार्थ्यास दुसऱ्या संस्थेत दिली जात नाही. बँकेकडील कर्जाच्या परतफेडीचे वेळापत्रक लघु कृषी व्यापार संघास उपलब्ध करून देण्यात येईल. तर ह्याची सिस्टीम कशी लावली आहे बघा, की जेव्हाही आपण बँकेकडनं कुठलं तरी कर्ज घेतो तेव्हा आपली काही ना काही कोलॅटरल सिक्युरिटी बँकेकडे गहाण ठेवावं लागते. तर ती कोलॅटरल सिक्युरिटी बँकेकडे जशीच्या तशी राहणार. बँकेचं संपूर्ण मुदत कर्ज आपण परतफेड करून टाकली तरीसुद्धा आपली सिक्युरिटी तशीच्या तशी बँकेकडेच राहणार. का म्हणून? कारण शासनाने हे जे दिलेलं आपल्याला बिनव्याजी कर्ज आहे हे आपण अजून रिपेमेंट केलेलं आहे का? नाही. तर हे आपण एकाच रकमी जर रिपेमेंट करून टाकलं तर आपलं जे तारण ठेवलेली जी मालमत्ता आहे ती आपण मोकळी करून घेऊ शकाल. आणि नसेल तर हे जे बँकेचं टर्म लोन संपल्यानंतर आपल्याला हे जे बिनव्याजी कर्ज होतं ते पुढं 4 हप्त्यामध्ये आपल्याला रिपेमेंट करायचं आहे. आणि ते 4 हप्ते जोपर्यंत आपण रिपेमेंट करत नाही तोपर्यंत आपली तारण ठेवलेली मालमत्ता जी आहे ती बँकेकडं गहाण राहते. प्रकल्प अंमलबजावणीच्या बाबतीतली प्रगती, मुदत कर्जाची केलेली परतफेड आणि प्रकल्पाची सद्यस्थिती याबाबत माहिती उद्योजकास लघु कृषी व्यापार संघ नवी दिल्ली यांना अवगत करावी लागते. बँकेने लघु कृषी व्यापार संघाकडून मिळालेले निधीचा वेगळा हिशोब ठेवून रक्कम प्रकल्प कार्यवाहीसाठी उद्योजकास जशी लागेल तशी उपलब्ध करून द्यावयाची असते. उद्योजकाने नियोजित वेळापत्रकानुसार बिनव्याजी भांडवली अर्थसहाय्य परत केलेले असेल तर त्यानंतर दुसऱ्या बिनव्याजी भांडवली अर्थसहाय्याचा लाभ घेऊ शकतील. तर हे महत्त्वाचं आहे की नंतर सुद्धा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण पहिलं जे बिनव्याजी कर्ज घेतलेलं आहे ते जर व्यवस्थित आपल्या प्रकल्प संपेपर्यंत व्यवस्थित रेपे केलं तर आपल्या पुढच्या प्रकल्पासाठी सुद्धा आपल्याला याच योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळेल. पण कधी मिळेल? जर पूर्वीचं कर्ज व्यवस्थित रिपेमेंट केलेलं असेल तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर यालाच म्हणतात की ऑनेस्टी को प्रीमियम दिया जाएगा. हे जे मोदीजींचं वाक्य आहे ते लक्षात ठेवा. ते प्रत्येक स्कीममध्ये आपल्याला हळूहळू दिसायला लागेल. आपण जर ऑनेस्ट असाल तर ऑनेस्टली सरकार, देश आपल्याला मदत करेल. आपण जर ऑनेस्टली प्रकल्प राबवणार असाल तर निश्चितपणाने आपल्याला ॲग्रिकल्चर, आपले जे व्यवसाय आहे त्याला देश मदत करेल आणि आपली डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला निश्चितपणाने त्या गोष्टीचा फायदा होईल. पात्र व्यक्ती, या योजनेअंतर्गत व्यापारक्षम कृषी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी खाजगी बँक, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी, मालकीचे उद्योग, स्वयंसहायता गट, कंपनी, कृषी उद्योजक, कृषी निर्यात क्षेत्रातील उद्योग, व्यक्तिगत कृषी पदवीधर अथवा कृषी पदवीधरांच्या गटास सहाय्य देण्यात येते. व्यावसायिक व्यवस्थापन व जबाबदारीची जाणीव वाढवण्यासाठी गट शक्यतो कंपन्या किंवा उत्पादक कंपनीमध्ये स्थापन करण्याचे गरज असते. म्हणजे सर्वसाधारणपणे पार्टनरशिप असो, सोल प्रोप्रायटरी असो, महिला बचत गट असो, फार्मर प्रोड्युसर कंपनी असो, सगळ्यांनाच या योजनेअंतर्गत सहाय्य करता येतं. परंतु फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना 40% आहे आणि इतरांना 26% आहे. कशाच्या? ओन कॉन्ट्रीब्युशनच्या. ओन कॉन्ट्रीब्युशन परत एकदा सांगतो, साधारणपणे 100 लाखाचा प्रकल्प असेल तर 75 लाख बँक देते, 25 लाख स्वतः द्यावं लागतात. हे 25 लाखाचं जे ओन कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्या 26% ही आपल्याला बँक ह्या योजनेअंतर्गत मिळतात. जर आपली फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल
तर मात्र हे जे टोटल 25 लाख आहे ह्याच्यातली जवळपास 10-11 लाख रुपयाची रक्कम जी आहे म्हणजे 40% रक्कम जी आहे ही आपल्याला शासनाकडनं या स्कीम अंतर्गत मिळते. प्रकल्प उद्योजकाची भूमिका. तर प्रकल्प उद्योजकात त्यांनी काय काय करावं काय काय नाही ह्याचे हे वैशिष्ट्य दिलेले आहेत. तर सर्वसाधारणपणे स्मॉल फार्मर्स बिझनेस कन्सोर्शियम SFAC म्हणजे स्मॉल फार्मर्स ॲग्रिकल्चर बिझनेस कन्सोर्शियम, तर ह्या स्कीमच्या अंतर्गत हे अर्थसहाय्य मिळतं. तर आपण हे संपूर्ण व्हिडिओ शांतपणाने समजून घेतलात याबद्दल आपले धन्यवाद. याविषयी अधिक काही माहिती पाहिजे असेल तर आपण लॉग ऑन करू शकता barpute.com फोन करू शकता 9028193000 किंवा प्रत्यक्ष आम्हाला भेटायला येऊ शकता. आपण व्हिडिओ शांतपणे ऐकून घेतला याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.